गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण बोलूया मानवी हक्क ह्युमन राईट्सबद्दल. ॲक्च्युली ह्युमन राईट्स आपण प्रत्येक वेळेस ऐकतो की ह्युमन राईट्स कमिशन, ह्युमन राईट्स NGO किंवा खूप कसं ह्युमन राईट्स किंवा मानवी हक्काबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. आणि मग हे काय असतं जे आपण कुठले हक्क आहेत ज्याला आपण ह्युमन राईट्स म्हणू, आणि स्पेशली मानवी हक्क म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघत राहा. तर ह्युमन राईट्स जे आहेत त्याला आपण म्हणूया की जे राईट्स आपल्याला आपल्या जन्मानेच मिळालेले असतात. म्हणजे आपण ह्युमन बीइंग आहोत, मानव आहोत, तर ते राईट्स आपल्याला जन्मजातच मिळालेले आहेत. असं खूपसे राईट्स आहेत जे तुम्ही इलिजिबल होता. काही तर ह्युमन राईट्स फंडामेंटल जसं मूलभूत हक्क आहेत आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेले आहेत. आर्टिकल 14 ते 32पर्यंत ते सुद्धा काउंट होतात. तर हे ह्युमन राईट्स आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्याचा कसा उपयोग करतो, कसं आपण कुठलीही घटना घडली तर त्याला कसं अप्रोच होतो आणि कसं आपण त्यानुसार आपण ॲक्शन घेतो, हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर ह्युमन राईट्स जे आहेत ते असं बेसिक राईट, जसं राईट टू इक्वॅलिटी, डिस्क्रिमिनेशन नसावं, राईट टू एज्युकेशन, राईट टू गुड हेल्थ, हे सगळं ह्युमन राईट्समध्ये येतं. तर ह्युमन राईट्स म्हणजे आपण सर्वात सोप्या पद्धतीत म्हणूया की जे असे काही हक्क आहेत, राईट्स आहेत, ते आपल्याला जन्मजात मिळालेले असतात. कुठलंही डिस्क्रिमिनेशन न करता, जसं की कास्ट आहे, रेस आहे, रिलिजन आहे किंवा कुठलंही सेक्स आहे, या कुठल्याही बाबीवर डिस्क्रिमिनेशन न करता जे राईट्स आपल्याला किंवा हक्क आपल्याला मिळाले आहेत ते सर्व ह्युमन राईट्स होत. तर भारतामध्ये आपल्याकडे एक कायदा आहे, ह्युमन राईट्स ॲक्ट 1993 मध्ये जो आलेला आहे. त्यानंतर असं कुठलं मोठं असं लेजिस्लेशन आलेलं नाही आहे. आणि त्या कायद्यानुसार त्यांनी त्याची डेफिनेशन पण दिलेली आहे की ह्युमन राईट्स म्हणजे राईट टू लिबर्टी, इक्वॅलिटी असं त्यांनी सांगितलं आहे. आणि जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला गॅरंटीड करून दिलेले आहेत असे हक्क म्हणजे ह्युमन राईट्स किंवा मानवी हक्क आपण असं म्हणू. तर प्रॉब्लेम असा होतो आहे की या ह्युमन राईट्स किंवा मानवी हक्काचं उल्लंघन झालं तर आपण काय करतो. काही खूपच ग्रेव्ह सिच्युएशन होते, त्यावेळेस आपण कोर्टामध्ये अप्रोच करू शकतो आणि कोर्ट केसनुसार त्याचा निर्णय देऊ शकते. केसनुसार म्हणजे प्रत्येक केस ही वेगळी असते. कितपत व्हायोलेशन झालं आहे, कसं व्हायोलेशन झालं आहे हे बघून खूपसे कोर्टचे निर्णय येत असतात. तर आता तुम्ही म्हणाल की ह्युमन राईट्स ही तर खूपच कॉमन आहे, जसं की आपण जिकडे तिकडे बघतो ह्युमन राईट्स कमिशन आहे, ह्युमन राईट्सबद्दल खूप सारे मोर्चे वगैरे निघतात, असं तसं हे सगळं बघत असतो. NGOज असतात, खूप सारे NGOज जे ह्युमन राईट्ससाठीच काम करतात. तर हे सगळं असताना देखील किती सारे डिस्क्रिमिनेशन होत आहेत, प्रॉब्लेम्स होत आहेत आणि तरीही यंत्रणा अपुरी पडते आहे. अशावेळी आपण असं म्हणू शकतो की ह्युमन राईट्स असतानासुद्धा असं एवढे घटना का घडतात, एवढं क्राईम का होतो आणि आपण त्याच्यावर कसा पायबंद घालू. ह्युमन राईट्स कुठून आले, कसा त्याचा उद्गम झाला, त्याचे काय प्रकार आहेत, त्याचं नेचर काय, स्वरूप काय आहे. तर ह्युमन राईट्सचा उगम आपण म्हणूया की युनायटेड नेशन, तुम्ही ऐकलं असेल, युनायटेड नेशनने जे काही करार केलेले आहेत, काही त्यांनी रूल्स बनवलेले आहेत, काही कोवेनंट म्हणतो आपण त्याला, काही डिक्लेरेशन्स आहेत, काही डॉक्युमेंट्स त्यांनी बनवलेले आहे. तेव्हा ते डिक्लेरेशन्स आणि डॉक्युमेंट्स बनवताना त्यांनी हे मानवी हक्कावर जास्त जोर दिला आहे. जसं की युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आहे, UN जनरल असेंब्लीमध्ये जे पास झालं आणि युनायटेड नेशनने जे प्रोक्लेम केलं आहे, आपल्यासाठी सगळं दिलेलं आहे आणि आपण ते फॉलो करतो. म्हणजे इंडिया देखील युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स फॉलो करते आणि त्याच्यामध्ये सिम्पल रूल्स आहेत, जसं आर्टिकल्स आहेत, 32-33 आर्टिकल आहेत आणि ते आर्टिकल म्हणजे जनरलच आहेत, जसं की राईट टू लाईफ, राईट टू एज्युकेशन, राईट टू पर्सनल लिबर्टी, हे सगळे जे त्याच्यामध्ये त्यांनी अरेंज केले. अजूनही आहेत, भरपूरसे आहेत, जसं की इंटरनॅशनल कोव्हेनंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स, इंटरनॅशनल कोव्हेनंट ऑन इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट्स, असं जे त्यांचे चार्टर्स आहेत, प्रोटोकॉल्स आहेत, हे सगळे युनायटेड नेशननी दिलेलं आहे. तर युनायटेड नेशनचे जे खूप सारे सहकारी देश आहेत आणि ते देश असं हे सगळं फॉलो करतात आणि ह्युमन राईट्सला बढावा मिळतो. आता ही मानवी हक्कांची जी चळवळ आहे ती खूपच जुनी आहे.
म्हणजे पूर्वी बघा, म्हणजे खूपच वर्षांपूर्वी काही जाती जमातीमध्ये काही जातींना खालच्या दलाचं मानलं जायचं, किंवा काही देशांमध्ये काही लोकांना खालच्या दर्जाचं मानून त्यांची सेल व्हायचा, विक्री व्हायची. तर हे सगळं चालू असताना ह्युमन राईट्सचा उगम झाला की कुठलाही मानव तो जन्म घेतल्याबरोबर तो असा कुणाचा गुलाम नाही आहे. आणि त्यानंतरच खूप सारे डेव्हलपमेंट्स येत गेले. आता भरपूरशा देशांमध्ये तुम्ही बघाल तर ह्युमन राईट्सचे सेंटर्स असतात. काहीही प्रॉब्लेम झाला तर आपण तिथे अप्रोच करू शकतो. आणि खूपसे असे जागा आहेत जिथे तुम्ही जाऊन तुमचा न्याय मागू शकता, तुमची कंप्लेंट फाईल करू शकता. भारतामध्ये जसं नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे, तसं जिल्हा स्तरावर देखील तसे ह्युमन राईट्स कमिशन्स असतात. त्याच्यामध्ये चेअरपर्सन, असे सगळे चेअरपर्सन आणि त्याच्यानंतर अदर ऑफिसर्ससुद्धा नेमले जातात. आणि हे सगळं करत असतात. आणि डिफरंट स्टेटमध्ये देखील ह्युमन राईट्स कमिशन्स त्या स्टेटनुसार कार्य करत असतात. तर हे सगळं असतानाही आपण असं बघू शकतो की आपल्या इकडे खूप असा गवगवा होतो. जर एखादी इश्यू झाला तरच होतो, नाही तर मग आपण जनरल सगळं चालू असताना काहीच त्याबद्दल कंप्लेंट करत नाही. पण छोटासाही इश्यू खूप सारा झाला तर लगेच ह्युमन राईट्स म्हणून आपण त्याचा गवगवा केला जातो. आणि जेव्हा घटनेची गांभीर्य खूप जास्त असते तेव्हा ती घटना दाबवलीसुद्धा जाते. तर हे सगळं असताना प्रत्येकाचा विचार करून, प्रत्येक व्यक्तीचा विचार करून हे ह्युमन राईट्स सगळ्यांसाठी आहेत आणि आपण ते फॉलो केले पाहिजेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय.